कॉलेजचा पहिलाच दिवस, पहिल्याच दिवशी कॉलेजला उशीर. अजून किती वेळ बघावी लागणार आहे श्रावणीची? तुला तर माहितीच आहे, श्रावणी म्हटलं की नटाफटा, सुंदर दिसायचं, मेकअप करायचा, भूत चढलंय तिला. 2 महिन्यांच्या सुट्ट्या 2 वर्षांसारख्या वाटायला लागल्या होत्या. आता असं तरी वाटलं होतं की 2 महिन्यांच्या सुट्ट्यांनंतर भेटता येईल सगळ्यांना. ती बघ, ती आली श्रावणी. श्रावणी, अशी का करतेस तू? तब्येत बरी नाही आहे का तुझी? हे घे, पाणी पी. हे घे, पाणी पी, शांत हो आणि सांग काय झाले ते. तू इतकी घाबरली का आहेस? घाबरू नकोस, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर. काय झालं ते नीट सांग. मी कॉलेजला येण्यासाठी निघाले होते. मी बसमधून डोकावून पाहिलं तर एक मुलगा मोबाईलवर बोलत बोलत गाडी चालवत होता पुढे काय आणि झालं? त्याला गर्दीच्या नादात स्वतःला सावरता आलं नाही. तो मोबाईल सावरण्याच्या नादात एका ट्रकला जाऊन धडकला आणि मग तो जागीच गेला. हो अगं, हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. कोण सांगणार या मुलांना? गाडी जरा साईडला लावून फोनवर बोलला असता तर जीव गमवावा लागला नसता त्याला. पण कोण समजावेल यांना? फोनवरती इम्प्रेशन दाखवण्यासाठी की आम्ही किती कर्तृत्वान आहोत, किती बिझी आहोत, म्हणून फोनवरती बोलत गाडी चालवत असतात. राखी, थांब जरा. आपण दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा आपल्यापासूनच सुरुवात करावी. म्हणायचं काय तुला दीपाली? राखीला गाडी चालवता येत नाही असं? मी राखीबद्दल बोलत नाहीये. ते बघ, आपल्या समोरच ताजं उदाहरण आहे. आता येऊ दे त्या दोघांना, चांगलीच बघते या दोघांकडे. जिवंत आहे अजून. काय झालं सोनाली, अशी का बोलतेस तू? बरोबर बोलते ती. तुला काय झालं? काय झालं? तुला ट्रॅफिकचे नियम माहिती नाही का? नियम माहित असतानाही तू फोनवर बोलत गाडी चालवत होता, हे ठीक नाही. अगं, यात काय रागवण्यासारखं आहे? जाऊ दे, सोड ना तो विषय. यात काय एवढं? राकेश, तू थांब जरा. आणि काय म्हणालस तू? हा विषय महत्वाचा नाही. अरे, ट्रॅफिक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे कित्येक जणांना आपला जीव गमवावा लागलाय आणि तू म्हणतो हा विषय महत्वाचा नाही. हा विषय महत्वाचा आहे आणि गंभीर सुद्धा. सॉरी फ्रेंड्स, तुमचं बोलणं पटतंय मला. खरं आहे, भर उन्हामध्ये पोलीस कर्मचारी सिग्नलवरती आपले कर्तव्य निभवत असतात आपल्या रक्षणासाठी, आणि आपण त्यांच्या कर्तव्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि आपला जीव धोक्यात घालत असतो. सिग्नल तोडून, चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करून, तर योग्य गतीपेक्षा जास्त गतीने गाडी चालून, मोबाईलवर बोलत असताना गाडी चालवत असतात. सॉरी फ्रेंड्स, पुन्हा नाही होणार असं. माफ करा मला. मित्रमैत्रीण मिळवायला नशीब लागतं. आम्ही खरंच खूप लक्की आहे. मला तुमच्यासारख्या मैत्रिणी माझ्या आयुष्यात मिळाल्या. आपला आनंद मानणाऱ्या, आपलं दुःख लपवून दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या. तुमची तुलना दुसऱ्याशी होणे शक्य नाही. चल पटकन. चायला काय आयटम दिसतोय. उन्हाळ्याच्या सुट्ट्यात कोणती क्रीम लावली ग, जेवढी गोरी दिसायला लागलीस? काय म्हंटलास? आयटम काय? आयटम काय? तुला काय वाटलं आम्ही टिपिकल महिलांसारखं तुझं असलं बोलणं ऐकून घेऊ आणि तुला जाऊ देऊ? किंवा त्या तुझ्या घरात आई बहीण नाहीये का असं बोलू? असं वाटलं? अब जमाना बदल गया है, जैसे को तैसा होना पड़ता है रे. At every action should be equal and opposite
क्विक रिॲक्शन हाच नवीन फॉर्म्युला आहे आमचा. चला तर मग करूया हात साफ. कंप्लीट केली आजची. बरं झालं मॅडमला समजलं नाही, आपण त्याला मारलं. समजलं असतं तो डायरेक्ट तिथपर्यंत गेला. त्याच्यानंतर त्याला हेच करून टाकू आपण. तुम्ही काय लहान आहेत का रे घोड्यांनो? मॅडम ही नाही नाही याचा होता, यांनी केलं सगळं जे केलं ते. हाच होता, त्याचाच होता. नाही शांत बसा. चल बरं झालं मॅडम गेल्या. याला तर आपण बघू बाहेर गेल्यानंतर. नाही तर साईडला 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 साईडला. थांबा, मला बोलायचंय तुमच्या चौघींशी. आता काय बोलायचंय? आज माझ्याकडून तुम्हाला वडापाव पार्टी. नाही नको आम्हाला. राखी, दीपाली, श्रोणाली, श्रावणी, जो आपल्याला योग्य मार्ग दाखवेल तोच आपला मित्र, जो संकटात आपल्याला आधार देईल. मैत्री ही निस्वार्थ असते. मैत्री ही कोणाशी होऊ शकते. जो आपल्याला पूर्णपणे समजून घेईल तोच आपला मित्र. मैत्रीत जात नसते, मैत्रीत रंगभेद नसतात. मैत्री ही काही ठरवणं होत नसते. काही नाती ही रक्ताच्या नात्यापेक्षाही खूप मौल्यवान असते. मैत्रीमध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो. आणि जिथे आपली विचार जुळतात ना, तिथे खरी मैत्रीला सुरुवात होते. आयुष्यात मैत्रीला खूप महत्त्व आहे. सगळ्यात महत्वाचं, ॲम्ब्युलन्स रस्त्याने सायलेंट देत जात असताना लक्ष द्या. मैत्रीमध्ये काही सांगायची गरज नसते. न सांगता सगळं काही समजतं. मैत्रीमध्ये ॲटिट्यूड नसतो, समभाव असतो, एकमेकांबद्दल काळजी असते. मैत्रीमध्ये शब्दांची न समज असते. आणि खरं तर पहिली गोष्ट म्हणजे मैत्री हे एक अतूट नातं आहे, ज्यामध्ये न सांगता सर्व काही समजतं. तीच म्हणजे मैत्री. बरोबर आहे. चला, नियम पाहूया आणि इतरांनाही सांगूया.